हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ज्ञानमीमांसा। ठीक आहे, जर माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या। कारण काय याच्यासाठी, कारण आपल्याला कुठली पण जेव्हा आपण गोष्ट करत असतो किंवा बघत असतो किंवा एखादा कॉन्सेप्ट जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा फर्स्टली तो आपल्याला कळला पाहिजे। ठीक आहे, जर तुम्हाला पहिलेच कळणार नाही काय आपण शिकणार आहोत हे जर कळलं नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा कळणार, याच्यामध्ये काय शिकत आहोत आपण, आपल्याला काय समजायचं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला नोट्स आपल्याला इथे आपली काढायची आहे हे जर कळलं नसेल तर म्हणून मी म्हणते की तुम्ही पहिले जे फर्स्ट व्हिडिओ आणि सेकंड व्हिडिओ तर पहिले बघून घ्या। त्यानुसारच आज हा आपला असणार आहे तिसरा व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहे खूप लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेल, कारण माझी पण प्री PhDचं कोर्स वर्क सुरू आहे। तर मी पण खूप उशिरा येते घरी आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवते, PPT बनवते, तर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी लवकरात लवकर इथे प्रयत्न करणार आहे। चला, जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ज्ञानमीमांसा म्हणजे काय। ज्ञानामध्ये तुम्ही अनेक प्रकारे तुम्ही ज्ञान कसं काय आपल्याला म्हणजे वाढवू शकता किंवा कसं काय तुम्ही क्वेश्चन रूपामध्ये ते मांडू शकता। दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं होतं की आपण ज्ञानाचे प्रकार किती असते, एकवचनीय असते, अनेकवचनीय असते, सार्वत्रिक असते, पर्टिक्युलर असते। ठीक आहे, हे सगळं बघितलेलं होतं आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला पुन्हा समजून सांगितलेलं होतं। ठीक आहे, आताचा जो कॉन्सेप्ट आहे हे असणार आहे निश्चित विधाने। आता बघा, निश्चित विधाने कशाला म्हणतात। आता प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ती म्हणतात की विधानाची निश्चितता म्हणजे सर्टनिटी म्हणतात ना, आपण निश्चित असलं पाहिजे कोणती पण गोष्ट नाही। ठीक आहे, आणि आपल्या त्यावरील विश्वासाची निश्चितता ही सर्टनिटी यात भेद आहेत। ते म्हणतात जे आपण निश्चित म्हणू शकतो जी सर्टनिटी सांगितलेली आहे आणि जी विश्वासाची जी सर्टनिटी आहे, विश्वासाची जी निश्चितता आहे, ह्या दोघांमध्ये थोडासा भेद आहे म्हणते। ठीक आहे, म्हणजे डिफरन्स आहे या दोघांमध्ये, पण आपण दोघांना एक म्हणू शकतो का, नाही। ते म्हणतात की विधानाची निश्चितता हा विधानाचा धर्म आहे आणि तो निरपेक्ष धर्म आहे। काय म्हणतात, जो विधानाचा जो म्हणतात ना, विधानाची जी म्हणून आपण निश्चितता असते तो काय असते, तर ते म्हणतात की निरपेक्ष धर्म असला पाहिजे आणि तो धर्म एखाद्या विधानात आहे की नाही हे त्या विधानाच्या स्वरूपावर अवलंबून असते। ठीक आहे, म्हणजे तो धर्म म्हणजे तुम्ही म्हणा की धर्म मॅडम की हा रिलिजनवरती अवलंबून आहे, नाही, तरी धर्म हा काय वापरलेला आहे ते विधानाचा धर्म म्हणजे जो विधान जो आहे, जो कॉन्सेप्ट आहे ते काय सांगत आहे तुम्हाला। ठीक आहे, मग तो निरपेक्ष असला पाहिजे। म्हणतात ना, धर्म काय असला पाहिजे, निरपेक्ष असला पाहिजे, म्हणजे त्यांना सगळ्यांचा म्हणजे इन्क्लूड असलं पाहिजे। जसं आपण एखादी धर्माची कॉन्सेप्ट म्हटली आहे, जसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हटलेलं आहे की सर्व धर्म समभाव असलं पाहिजे, कोणत्या पण जातीला किंवा आपण म्हणून की धर्माला एकदम म्हणजे भेदभाव नाही केला पाहिजे। ठीक आहे, मग त्यानुसारच ते काय म्हणतात की आमचे जे फिलॉसॉफी आम्ही शिकत आहोत, ज्ञानमीमांसा जेव्हा आपण शिकत आहोत, आता बघा इथे कॉन्स्टिट्यूशन तर आलेलं नाही, पण आपण थोडंसं माइंड लावायचं की याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता आपण हा शब्द कुठे वापरलेला आहे। ठीक आहे, एवढं तर आपल्याला कळतं आणि म्हणून म्हणतात की विधानामध्ये असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जो म्हणून की आपण जो शब्द लिहिलेला आहे, एखादा सेंटेन्स लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये त्या विधानामध्ये तो असला पाहिजे ना। आणि याच्या उलट म्हटलं की विश्वासाची निश्चितता कशी असेल। आता तर आपण बघितलं की कशाचं बघितलं की विधानाची निश्चितता बघितली, आता आपण काय बघणार आहोत, विश्वासाची निश्चितता कशी असली पाहिजे, सर्टनिटी कशी असली पाहिजे ना, हा आपल्या मनाचा काय एक गुणधर्म आहे। ठीक आहे, दोघांचं पण विचार काय केलेलं आहे त्यांनी, एक तर ते कसं असलं पाहिजे म्हणते विधानाची निश्चितता हे धर्मावरती अवलंबून असली पाहिजे, म्हणजे त्या विधानावरती अवलंबून असली पाहिजे। आणि याच्या उलट बघितलं आपण तर विश्वासाची जी निश्चितता आहे ते आपल्या मनाचा गुणधर्म असली पाहिजे। ठीक आहे, चला, म्हणतात की एखादे विधान पूर्णपणे निश्चित असू शकत नाही, बरोबर आहे ना। आता मी म्हटलं राम हा खूप क्लेव्हर बॉय आहे, खूप हुशार बॉय आहे आणि खूप सुंदर बॉय, त्याची हँड रायटिंग खूप सुंदर आहे। आता मग आपण म्हटलं की हा क्लेव्हर बॉय आहे आणि आपण म्हटलं की नाही, हा आपण कधी कधी होऊ शकते, कधी कधी नाही होऊ शकत, हा खूप इंटेलिजंट आहे, पण हा सगळ्याच याच्यामध्ये इंटेलिजंट आहे का, नाही, तो एका पर्टिक्युलर बेसमध्ये इंटेलिजंट असू शकते, सगळ्याच गोष्टीमध्ये इंटेलिजंट असू शकते का, नाही। जसं आपण PhD करतो तर आपण सगळ्या विषयामध्ये PhD करत जातो का, नाही, तर आपल्याला एका सब्जेक्टमध्ये काय असते, आपल्याला आपण त्याच्यामध्ये पूर्णत्व आणू शकतो। ठीक आहे, काही लोक खूप
याच्याने PhD करतात, खूप विषयावरती करतात, पण आपण एखादा सब्जेक्ट घेऊनच आपण PhD करतो, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णत्व येते. आपण त्याला काय म्हणून आपण डायरेक्ट आपण डॉक्टर बनून जातो त्या सब्जेक्टमध्ये, का मला हे सब्जेक्ट येते, मला याच्यामध्ये खूप म्हणजे नॉलेज आहे, ठीक आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जे विधान आहे, एखादे विधान आहे ते पूर्णपणे निश्चित असू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की राम हा खूप हुशार आहे, अरे तो कधी कधी त्याची हुशार की म्हणून की बाकीच्या गोष्टीमध्ये नाही दिसू शकत, त्याला मॅथ्स नाही येत पण तो हुशार आहे. आपण म्हणतो ना मॅथ्स नाही येणार पण तो काय ते खूप हुशार आहे, ठीक आहे. म्हणून आपल्याला त्याच्या निश्चिततेचे आकलन न झाल्यामुळे आपला त्यांवर विश्वास नसेल, किंवा असला तरी तो दृढ विश्वास नसेल. म्हणजे काय म्हणतात, विश्वास असेल पण तो एकदम दृढ असणार का, पक्का असेल, एकदम ठोस असेल का, जसं म्हणतात एकदम सॉलिड असेल का, नाही आणि मला याच्यावरती विश्वास आहे, हा व्यक्ती मला काय करेल, खूप म्हणजे आपण एकदम काय म्हणते प्युअर होऊन जातो त्या गोष्टीमध्ये, नाही याच्यावरती विश्वास आहे मला, आहे कधी पण हा दगा देणार नाही. आपण जसं म्हणतो एकदम ठोस प्युअर जेव्हा आपण गोष्टी करतो तसेच एखादे विधान संदेहास्पद असूनही त्यावर आपला दृढ विश्वास असू शकते. संदेहास्पद म्हणजे काय, आता जर आपण म्हटलं की ईश्वर, ठीक आहे, ईश्वर आपण गोष्ट केली, ईश्वर आहे का, ईश्वर नाही आहे, ईश्वर आहे, हे दोन्ही पण गोष्टी असू शकते. म्हणजे ईश्वर आहे आणि ईश्वर नाही आहे, गॉड एक्झिस्ट करत आहे, एक्झिस्ट नाही करत आहे. कोणाचा विश्वास असेल, कोणी असेल नाही मी नास्तिक आहे, कोणी म्हणेल नाही मी आस्तिक आहे, मी न्यूट्रल आहे, तिसरा गोष्ट जर करेल. म्हणून काय म्हणतात, हे संदेहास्पद असू शकते. तुम्ही होई म्हणू शकते, नाही पण म्हणू शकतात, नाही तर तुम्ही एकदम न्यूट्रल राहा, नाही मी होई नाही पण नाही, मी एकदम न्यूट्रल आहे ना असं. आणि याचा जो अर्थ आपला विविध विधानावरील विश्वास त्या विधानाची सत्यता, असत्यता आणि संभाव्यता यांच्याशी असंबंधित शकेल. म्हणजे म्हणजे हा वेगळा शब्द आहे, ठीक आहे, म्हणून मी हा पुस्तकातून रेफर केलेला आहे, म्हणून मी हा शब्द खोडला नाही, पण म्हणून म्हटलं की हा जो आहे हा ठेवायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे ते काय आहे, विधानाची सत्यता आहे की म्हणजे ट्रूथ आहे की फॉल्स आहे की संभाव्यता आहे याची असंबंधचे शकेल. एखाद्या विधानावर आपला पूर्ण अविचलन विश्वास आहे म्हणून की आहे ते एवढ्याने हे विधान निश्चित आहे असे सिद्ध होत नाही. म्हणजे तुमचा विश्वास आहे काय त्याला काय म्हणून पूर्ण अविचलन विश्वास आहे का, तुमचं जे आहे मन विचलित होऊ शकत नाही, याच्यामध्ये आपण काय निश्चित आहे असे आपण सिद्ध जे आहे सिद्ध होत नाही. तुम्ही सिद्ध करून नाही दाखवत ना, अरे काय मॅडम मी माझा ईश्वरावरती खूप म्हणजे गॉडवरती खूप विश्वास आहे, हे बघा एवढ्या किलोचा विश्वास आहे, हे बघा मी आताच बघितलेला आहे. आपण असं निश्चितपणे नाही सांगू शकत एखाद्या विधानाबद्दल. तर म्हणतात की नाही असू पण शकते नसू पण शकते, हे तुमच्या फेथवरती अवलंबून आहे, ऐका नाही. सगळ्यांच्या विश्वासाची जी कॉन्सेप्ट आहे ती सगळी वेगवेगळी असते आणि म्हणूनच विधानाची निश्चितता हा विधानाचा स्वतःचा तार्किकीय धर्म आहे. आता म्हणजे तार्किकीय म्हणजे त्यांनी लॉजिकली मांडून टाकलेलं आहे, म्हणजे एकदम आपण म्हणून की रॅशनलच्या तरीकेने त्यांनी गोष्टी केली, तार्किकतेच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे, का सगळ्यांच्या परीने वेगवेगळ्या इथे विचार असू शकते त्या विधानाबद्दल. जसं आपण म्हटलं की देव आहे, ईश्वर आहे, गॉड एक्झिस्ट करत आहे, ठीक आहे, अशा प्रकारे एक्झिस्ट नाही करत आहे कोणी म्हणून की नाही गॉड इज अ न्यूट्रल, मी आहे पण नाही म्हणू शकत ना. बघा हा व्हिडिओ तर फर्स्टली मेन म्हणजे खूप लॉंग होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. बोर झालं तरी काय एवढं हरकत नाही, पण तुमच्या पेपरच्या अनुषंगानेच मी हे पूर्णच्या पूर्ण PPT बनवलेली आहे, म्हणजे तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता या प्रकारे मी हे PPT करून ठेवलेली असणार आहे, ठीक आहे. आणि तुम्ही बुकमध्ये व्यवस्थित तुमची नोट्स काढून घ्या, ठीक आहे. तर तो म्हणतात की धर्म एखाद्या विधानात आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत नसेल, तसे झाले तर एखादे निश्चित विधान आपण नुसतेच संभाव्य किंवा संदेहास्पद मानू. म्हणजे हो की नाही, म्हणजे संभाव्य पण आहे आणि संदेहास्पद आहे. म्हणजे तार्किकता दृष्टिकोनातून हा तर आहे आपल्या म्हणजे विधानामध्ये तर आहेच, गोष्टीत आहे, पण आपल्याला माहीत नसेल आणि माहीत असेल हे निश्चित आपण सांगू शकतो का, नाही सांगू शकत. कोणी मला सांगू शकते का ईश्वर आहे, नाही मॅडम खरंच मी आज टेम्पलमध्ये गेले होतं, ईश्वर आहे. आज आमची जी PhD जे कोर्सचं जे वर्क सुरू आहे याच्यामध्येच आम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीचा जो शब्द कॉन्सेप्ट शिकलो हे याच्यावरतीच बेस होता की गॉड इज एक्झिस्ट, ओके, इज अ नॉट, इज अ कोणी म्हणेल की ट्रूथ, कोणी म्हणेल नाही, ऐका नाही, काही म्हणून नाही न्यूट्रलला असू शकते. म्हणून हे जे वाक्य आहे म्हणतात की एवढं मी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअरिटी बरून का बरं सांगते की तुम्हाला समजलं पाहिजे, बोर होत आहे कळतं पण समजलं पाहिजे, ठीक आहे. आणि आपल्या दृढ किंवा क्षीण
विश्वासाचा विधानाची निश्चितता संभाव्यता याच्याशी काही संबंध नसते. म्हणजे ही जी निश्चितता आपण आहे किंवा शीन विश्वास आहे, आपण म्हणतो काही नाही आहे ना, असंच आहे दृढ, किंवा आपण म्हणू नाही माझा खूप ठोस विश्वास आहे याच्यावरती, असं ना. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विधानाची निश्चितता म्हणजे ते सत्य असल्याची निश्चितता. ही निश्चितता विविध प्रकारच्या विधानात असू शकते. हे विधान हे जर वर दिलेल्या आराखड्यावरून लक्षात येईल. ठीक आहे. म्हणजे विधानाची जी निश्चितता सर्टनिटी ही सत्य असण्याची निश्चितता असते. कोणती पण गोष्ट आपण म्हणू की सत्य बोललं पाहिजे आहे ना. आपण म्हणून की एखाद नाही, तुम्ही म्हटलं की नाही मॅडम महाभारतामध्ये सांगितलेलं आहे कृष्णाने सत्य बोललं पाहिजे, पण त्यांनी हेही सांगितलेलं आहे, कारण तेच तर कधी कधी खोटं बोलत होते. आपण तुम्ही प्रूफ करून दाखवता नाही मॅडम, कधी कधी परिस्थितीनुसार पण आपल्याला खोटं बोलावं लागते. मग आपण उदाहरण देऊन आहे का नाही त्यांचंवालं. ठीक आहे. म्हणजे आपले जो आपण आराखडा जो मांडलेला आहे तेही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि एखादे इंद्रिय विधानही निश्चित असू शकते. इंद्रिय म्हणजे जे आपण बघत आहोत आपले ज्ञानेंद्रिय, आणि तेही असू शकते नाही का. म्हणून ते म्हणतात की उदाहरणार्थ हे वेदन दत्त पिवळे आहे. वेदन दत्त जे आहे हे काय पिवळे आहे, म्हणजे एखादी वस्तू आहे आणि ते इंद्रियानुभवावर आधारलेली अनेक विधाने संभाव्य असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ उगामी विधाने प्रत्यक्ष ज्ञात विधाने निश्चित असतात. मग ते प्रत्यक्ष इंद्रिय असो की प्राज्ञ असो, म्हणजे प्रतिभान असो असेही आपण म्हणू शकतो. आणि प्रतिभान इंद्रिय असेल किंवा अनेंद्रिय प्राज्ञ असेल. गणितातही अनेक प्रमेये अजूनही सिद्ध झालेली नाही, पण त्यांना संभाव्य हे विशेषण लागू होत नाही. आता बघा मॅथ्स सगळेजण शिकतात, सगळ्यांना सूत्र माहीत असते, पण सगळेच जे सूत्र हे सगळ्याच याच्या कॉन्सेप्टला लागू होते का नाही. जसं तुम्ही पर्सेंटेज शिकता किंवा आपण म्हणून की SI काढणं, DI काढणं किंवा आपण काय म्हणून त्याला चक्रव्याज काढणं. आता हे जे आपण सूत्रानुसार पण वापरू शकतो, पण हे संभाव्यतेच्यानुसार जर आपण पर्टिक्युलर बघितलं की हे सगळेच एकाच ठिकाणी जे सूत्र मांडलेले आहे हे सगळ्यांनाच लागू होणार आहे का. तेच पर्सेंटेजला लागू होणार, ते DIला लागू होणार आहे, तेच प्लस मायनसला लागू होणार आहे. आपण म्हणून की याच्यामध्ये प्रमेयमध्ये पण लागू होणार आहे, असं लागू होत आहे का नाही. तर ते कधी असलं म्हणजे संभाव्य विश्लेषणही लागू होऊ शकत नाही. ठीक आहे. आणि ती एक तर निश्चितपणे सत्य किंवा निश्चितपणे असत्य असू शकत नाही. तुम्ही म्हणू शकत नाही की आपण म्हणून की आता त्याच्यामध्ये 2 + 2 किती होणार आहे 4, हे निश्चित आहे. पण अनिश्चित पण असू शकते, असू शकते ना. जसं ॲरिस्टॉटलनी म्हटलेलं आहे 2 + 2 इथे 4 नाही होत, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे 2 होऊन जाते. हे एक जे आपण म्हणून की कथन आहे हे ॲरिस्टॉटलनी सांगितलेलं आहे. नाही 2 + 2 4 होत नाही, तर 2 + 2 काय होते 2 होते. असं एक कॉन्सेप्ट मी मागेच पुस्तकामध्ये बघितलेली आहे. म्हणजे आपण ते म्हणू शकत नाही की निश्चितपणे ते असत्य पण असणार आहे, होऊ शकते. पण आपण आपल्या कॉन्सेप्टनुसार जर बघितलं गणिताच्या तर आपल्याला 2 + 2 4 होते ना. ते म्हणतात की आता आठवलं की डेकार्सच्या याच्यामध्ये कॉन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे की कोणीतरी आलं माझ्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की 2 + 2 2 होऊन जाते असं. म्हणजे मग त्यांनी एक जे कॉन्सेप्ट टाकलेली होती त्याच्यामध्ये ॲरिस्टॉटलने. ठीक आहे. म्हणजे असं काहीतरी मी वाचलेलं होतं, पण आपण म्हणू शकत नाही की निश्चितपणे आहे की नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं थोडंसं बसण्यासाठी सांगितलं आहे. ठीक आहे. संभाव्य विधाने गणितात असत नाहीत. आता बघा सर्टनिटी असू शकते का, एकदम संभाव्य नाही बा 2 + 2 4च होते, 2 + 2 काय म्हणते 2 × 2 होते, हे तर आपण सांगू शकतो पर्टिक्युलर. पण संभाव्य म्हणू शकतो की सगळं जर तुम्ही उतारा सांगितला आणि काय केलं सूत्र मांडलं, सगळ्या गोष्टी केले, नाही मॅडम इथे 4 होणार नाही, तर इथे 6 होणार, याची प्लस असं कधी केलेली आहे का नाही. म्हणजे संभाव्य असू शकणार नाही ना गणिताचं. ठीक आहे. म्हणून एखादे विधान अजून सिद्ध झालेले नसून ही ते निश्चितही असू शकते. म्हणजे संभाव्य झालेली नसून तर ते काय निश्चित असू शकणार आहे. आणि अर्थात ते असत्यही असू शकेल. तर पण उगामी विधानाप्रमाणे केवळ संभाव्य विधाने गणितात नसतात. ठीक आहे. संभाव्य विधाने गणितात असतात का, तुम्ही असं अझम्पशन करू शकतात का नाही मॅडम 5 + 6 जे आहे 11 होणार नाही तर 10 होणार आहे, असं होऊ शकते का नाही. ते संभाव्य कधी पण असू शकत नाही, ते डायरेक्ट निश्चित सांगत असते. मग त्यांनी सांगितलेलं की निश्चित पण सत्य असू शकते आणि निश्चितही असत्य पण असू शकते, असं त्यांचं मत आहे. म्हणजे आपण बघा लक्षात ठेवायचं एवढीच कॉन्सेप्ट आहे की आपण ज्ञानमीमांसा शिकत आहोत, नॉलेजची थेअरी शिकत आहोत, तर तुम्हाला नॉलेज कशा प्रकारे मिळू शकते एवढंच फक्त डोक्यामध्ये ठेवायचं. ठीक आहे.
मग ते म्हणतात की ज्ञान जे आहे, नॉलेज आहे, हा विश्वास म्हणजे काय, बिलीव असणार आहे. ठीक आहे. आता सांगितलं बिलीव कसा असला पाहिजे, ठोस असला पाहिजे ना. त्यावरील विरोधाकडे लक्ष वेधले होते. त्याविषयी 2 शब्द इथे लिहिणे आपल्याला आवश्यक होते. ते काय म्हणतात की याच्यामध्ये नॉलेज म्हणजे विश्वास, बिलीव, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे. तर म्हणतात की मला हे विधान ज्ञात आहे, म्हणजे आय नो दॅट पी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. म्हणजे मला हे विधान माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे आय नो दॅट पी, ओके, तुम्हाला माहिती आहे. असा माझा असा विश्वास आहे असे म्हणणे त्यातील पहिला महत्त्वाचा भेद असा की जर मला हे विधान ज्ञात असेल तर ते विधान खोटे असू शकत नाही. लक्षात ठेवायचं. म्हणजे ते काय म्हणतात की ज्ञान आणि बिलीव मधलं काय आहे ते सांगतात की 2 गोष्टी इथे असणं आवश्यक आहे. एक तर हे विधान तुम्हाला ज्ञात आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे. म्हणतात ना की मला माहिती आहे व्यक्तीचं नाव आणि मी त्याला ओळखते, बरोबर आहे. तसंच म्हणतात की हे विधान आहे, हे काय आहे, ज्ञात आहे तुम्हाला. आणि हा जो माझा असा विश्वास आहे, म्हणजे ते तुम्हाला विधान तुम्ही खोटं ठरवू शकतात का, नाही. ठीक आहे. आणि मला हे ज्ञात आहे, पण ते असत्यही असू शकेल, हे विश्वास व्याघाती होणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, पहिले तर तुम्हाला चा काय असणार आहे, ज्ञात असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे, ते कधी पण खोटं होऊ शकत नाही. ठीक आहे. जेव्हा तुम्ही म्हटलं की मला हे माहीतच आहे, बरोबर आहे, माझंच बरोबर आहे, असं जेव्हा आपण ठोसपणे सांगत असतो त्याला त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की माझा पचा आहे असा विश्वास आहे, पण ते असत्य असू शकेल, या विधानात काय असणार आहे, व्याघाती. एक तर लक्षात ठेवायचं, तो तर सत्य असणार आहे, नाही तर तो असत्य असणार आहे. ठीक आहे. मग सत्य असत्य दोन्ही असू शकते का, नाही. म्हणजे एक तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याला बघितलेलं असणार आहे, तुमचं त्याच्यावरती विश्वास असणार आहे. नाही तर म्हणतात ना, नाही माझा तर खूप विश्वास आहे त्याच्यावर, तो असं करू शकत नाही, तो पेपर तर फेल होऊ शकत नाही, नाही त्याने खूप सारं लिहिलेलं आहे, असं तर म्हणतो ना. आपण एकदम ठोसपणे सांगतो, आपण मुद्दा मानत असतो कधी कधी, नाही असंच झालेलं आहे. तुम्ही त्याच्यावर झगडा पण करता कधी कधी, आहे ना. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर त्या व्यक्तीवरती किंवा त्या वस्तूवरती होते, आपण काय नाही मला माहीतच असणार आहे. आपण हे जे आहे, मग ते व्याघात कसं असणार आहे, म्हणजे सत्य असत्य. व्याघात म्हणजे काय असणार आहे, सत्य असत्य. ठीक आहे. एक तर ते सत्य असू शकते, नाही तर ते असत्य असू शकते, पण दोन्ही कॉन्ट्रास्ट असू शकते का, नाही. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अर्थ विश्वास कितीही दृढ असला तरी तो भ्रांत किंवा चुकीचा असू शकेल, हे त्यात अभिप्रेत असते. म्हणजे बघा, विश्वास कितीही तुमचा दृढ असला तरी कधी कधी विश्वासाला काय करते, ठोकर म्हणतात ना, ठोकर लागतच असते. ठीक आहे. म्हणतात ना, अनुभवाचे बोल, एकाचा अनुभव दुसऱ्यांवरती काय करते, त्याचा इम्पॅक्ट पडत असते तसं. परंतु एखादे विधान आपल्याला ज्ञात आहे याचा अर्थ ते असत्य असू शकत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर ते असत्य असू शकणार आहे का, फर्स्ट गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही ज्ञान एपिस्टेमॉलॉजी शिकत आहात, तुम्हाला ज्ञात आहे ती गोष्ट, तुम्हाला माहिती आहे हिमालय पर्वत काय आहे, एकच आहे आणि तो एवढा उंच आहे, तर मग तो तुम्ही म्हणू शकतात का मॅडम हिमालय पर्वतच नाही आहे, तो एवढा उंचच नाही आहे, असं म्हणू शकता का, नाही. म्हणजे तो काय आहे, विश्वास आहे, तो सत्यच असला पाहिजे ना, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून जेथे विधान असत्य असेल ते संभवते, तेथेच ते ज्ञात असण्याची भाषा चुकीची असते. विश्वासाच्या अनेक इथे मात्रा आहेत. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमचा विश्वास मांडू शकता. ठीक आहे. अतिशय क्षीण अशा विश्वासापासून तो अतिशय दृढ विश्वासापर्यंत सर्व मात्रा त्यात असू शकतात. परंतु विश्वास कितीही दृढ असला तरी त्याला ज्ञानाची पदवी प्राप्त होत नाही. आता बघा, पदवी तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलमध्ये आहे तर तुमची ही जी पदवी पूर्ण होणार आहे एवढं माहीत आहे, पण तुमचं दृढ जे आहे याची पदवी हे पूर्ण कंप्लीट होणार आहे का, ठोस होणार आहे का, नाही ना. कधी कधी तर तुमच्या विश्वासाला पण तडा जाणार आहे, पण हे तुमची पदवी आहे कधी पण पूर्ण होणार नाही आहे. पण तुम्ही जे एज्युकेशन घेता त्याची पदवी पूर्ण होणार आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला समोर बघूया. त्याचे कारण असे की विश्वास म्हटला की त्यात पुरावा लागत असते, अपुरेपणा अभिप्रेत असतो. जर एखाद्या विधानाचा पुरावा पुरेपूर असेल, पूर्ण निर्णायक असेल तर त्यावर आपला विश्वास आहे असे आपण म्हणणार नाही. आणि आपल्याला हे माहीत आहे, ज्ञात आहे असे आपण म्हणून ज्ञानाच्या ठिकाणी निसंदेहता असते. ठीक आहे. म्हणजे विश्वास असायला पण काय लागतं, पुरावा लागत असतो. ठीक आहे. आता म्हटलं की मला आज काय करतं, खूप मी हॅप्पी आहे,
ठीक आहे, माझं हे झालं, माझं ते झालं, मी खूप हॅपी, पण मी पुरावा देऊ शकतो का तुम्हाला, अरे मी आज खूप हॅपी आहे, आज मी 50 किलोनी काय करते हॅपी आहे ना. पण तुम्ही वेट वाढलं तर तुम्ही सांगू शकता का मॅडम माझा एवढं वेट वाढलेलं, पण तुम्ही हॅपीनेस सांगू शकता का नाही. तुम्ही पुरावा जर प्रॉपर तऱ्हेने दिला नाही तर तो विश्वास कोणत्या कामाचा राहणार आहे का नाही. पण म्हणूनच याचा विश्वास नसतो. त्या ज्ञानाची व्याख्या अशी केली जाते, ते म्हणतात की मला पद ज्ञात आहे. ओके, पहिले पण सांगितलेलं आपण हेच गोष्ट की मला ज्ञात आहे म्हणजे मला माहिती आहे. नंतर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की हा विधान आहे की मला माहिती आहे. ते म्हणतात की सत्य आहे, माहीत आहे तर सत्य आहे. ओके, सेकंडमध्ये सांगितले का मला ची खात्री आहे म्हणजे सत्य आहे, मला काय आहे सत्य म्हणजे तुम्हाला त्याची खात्री आहे, तुम्ही सांगू शकता का हा आहे. तुम्ही म्हणतात ना हे जे चाललंय ना या मॅडम आहे, ते चाललंय ना ते सर आहे, आपण म्हणजे खात्रीपूर्वक सांगतो की ह्या सब्जेक्टचे हे सर आहे, या सब्जेक्टचे मॅडम, म्हणजे तुम्ही म्हणजे त्याची काय करता हा सर्टनिटी सांगत असता का हेच ते आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला त्याची खात्री पक्की का म्हणजे निश्चित आहे. मला सत्य मानायला निर्णायक पुरेपूर पुरावा आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा जो सत्य आहे तो तुम्ही पुरावा देणार आहे, तर ते कशाच्या भरोशावर देणार आहे, ट्रूथच्या भरोशावर देणार आहे, सत्याच्या भरोशावर देणार आहे. तुम्हाला माहिती असेल तेव्हाच द्या, नाही तर माहीत असेल तर तेव्हा देणार आहे का नाही. ठीक आहे, असं ते सांगितलेलं आहे. म्हणून वरील तिन्ही अटी अपरिहार्य आहेत, यात संभव संशय राहणार नाही. ठीक आहे, म्हणून ते म्हणतात की याच्यामध्ये ते आहे खरे नसेल तर मला ज्ञात असू शकत नाही. ठीक आहे, आता आपण अपरिहार्यचं बघून राहिलेलं आहे की हे खरे नसेल तर तुम्हाला ज्ञात कसं होणार आहे. माहीत आहे म्हणून तुम्हाला त्याचा विश्वास आहे, ज्ञात आहे, तुम्ही सांगू शकता खात्रीपूर्वक. हे परिचयात बघितलं. आता त्याचे ते 3 जे अट आहे ते सांगत आहे की हे खरे नसेल तर मला ज्ञात आहे असे तुम्ही कसे म्हणू शकता, म्हणू शकत नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जी गोष्टी तुम्हाला माहीतच नाही त्याच्याबद्दल तुम्ही पुरावा देऊ शकता का नाही. दुसरी गोष्ट काय असणार आहे, जर माझ्या मनात थोडीशी संदेह असेल तर मला जो ज्ञात आहे तर असे आपण म्हणणार नाही. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही निश्चित असले पाहिजे, म्हणजे ते संदेहाची गरज आहे का नाही. तर तुमची संदेह झाला, जसं डेकार्तने सांगितलेलं होतं की मला संदेह आहे, माझ्यावरती पण मला संदेह आहे का मी आहे का. ठीक आहे, म्हणून तुम्ही म्हणजे जेव्हा तिचे संदेह आला तर तुम्ही तिथे एक्झिस्ट करू शकणार आहे का नाही. तिसरा जो पॉईंट आहे ते म्हणतात जर हे खरे असेल आणि त्याबद्दल माझी पूर्ण खात्री असेल, परंतु कसे कळले याला मी उत्तर देऊ शकत नसेल. म्हणजे खात्री पण सांगू शकता, पण ते जर पुरावा देऊनच तुम्हाला जर माहीत नसेल, पुरावा गोळा करूनच तुम्ही सांगू शकत नाही, तर तुम्ही कसं सांगणार का हा खरंच सत्य आहे. म्हणतात ना, जसं तुम्ही आता आपण म्हणून की उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये का ते जोपर्यंत तुम्ही बोलत आहात पण तुम्ही पुरावा सादर करत आहात, बोलत आहात, तर तुम्हाला काय देणार ते निश्चितता देणार आहे की नाही याचा पुरावा बरोबर आहे. ठीक आहे, मग तो किती पण ओढू सांगितला मी खरं आहे, पण त्याच्याकडे पुरावाच नाही आहे, तर त्याला ते लोक काय करणार आहे, खोटेच ठरवणार आहे असं इथे सांगितलेलं. म्हणजे बघा किती सुंदर त्यांनी कॉन्सेप्ट सांगितले. म्हणजे तुमची ज्ञानमीमांसा कशी असली पाहिजे, एपिस्टेमॉलॉजी कशी असली पाहिजे याच्यावरती त्यांनी पूर्ण इथे कॉन्सेप्ट सांगितलेली असणार आहे. आणि जर मला ज्ञात आहे असे आपण म्हणणार नाही. जे तुम्ही खात्रीच नाही, तुम्ही संदेहच करून राहिले आणि मला ज्ञातच नाही आहे, मग तुम्ही कसं सांगाल निश्चितपणे का मला हा माहिती आहे का नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण खोटेच ठरणार आहे. इथे तुमची पूर्ण जे मेंटॅलिटी आहे ही कशाची आहे, खोटेपणाची असणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही निश्चित कशी सांगू शकता, सर्टन कसं सांगता का ते हेच आहे म्हणून नाही ना. म्हणून याच्यामध्ये आपले जे ज्ञान आहे ते कसं होऊन राहिलेलं आहे, परंतु या 3 अटीही काय म्हणून आपण ज्ञानाला पर्याप्त होत नाही असे मत काही तत्वज्ञानांनी व्यक्त केलेले आहे. म्हणजे तुम्ही हे जे पूर्ण इथे मत सांगितलेले आहे, हे काही लोक जे म्हणतात ना, टीका करणारे जे लोक असे ते म्हणतात की हे असू शकत नाही. टीका करणारे लोक टीकाच करतात, जो लिहिणारा तो लिहितच राहते. ठीक आहे, ते कसे असो ते निदान या 3 अटी ज्ञानाच्या आवश्यक अटी आहे एवढे इथे निश्चित इथे आपण म्हणू शकतो. आता म्हणतात की अपज्ञान हा जो शब्द एका कठोर अर्थाने वापरला जाते आणि माझी किंवा अशी नसून आपण म्हणू की नसते तरी ही खात्री नाही आहे. मला माहीत आहे, ते मला ज्ञात आहे, पण आपण ज्ञान हा शब्द
एका शिथिल अर्थी इथे देखील वापरला जातो. मला ज्ञात आहे, पण मी सर्टन नाही सांगू शकत का हे मी तिथे कुठं तुमचा एखादा मित्र असेल, मग कुठंतरी बघितलं याला, मी पण आठवत नाही मला कुठे बघितलेलं, आपण असं म्हणतो ना. पण ज्ञान शब्दाच्या कठोर अर्थी फक्त निश्चित विधाने आपल्याला ज्ञात होऊ शकतात असं इथे सांगितलं. म्हणजे संभाव्य ज्ञान जे आहे ते इथे आपल्याला तदोव्याघात, इथे म्हणजे व्याघात आहे, सत्य असत्य आपण सांगू शकत नाही, त्याला काय म्हणतात व्याघात सांगितले गेलेलं आहे. आणि ज्ञानाचे जे निश्चित आणि संभाव्य असे दोनच प्रकार इथे सांगितलेले आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात की निश्चित ज्ञान हे ज्ञान कसे असले पाहिजे, म्हणतात निश्चित असले पाहिजे ना, आणि कसे असले पाहिजे, संभाव्य असले पाहिजे ना. आणि त्यानुसार त्यांनी इथे तिघांचे इथे विभाजन केलेले आहे, हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ते म्हणतात की कसं असलं पाहिजे, ते एक असं जे विश्लेषण आणि संश्लेषण असलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं काय असलं पाहिजे ना, अवश्य आणि आयत असलं पाहिजे. तिसरं जे आहे प्राज्ञानुभाविक आणि अनुभाविक असलं पाहिजे. ठीक आहे. हे मी जे पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करणार आहे एक एक करून. तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा म्हणजे वाटत आहे. ठीक आहे. आणि हो कमेंट्स करायला तर बिलकुल विसरू नका. चांगला वाटत असेल तरी करा, नाही वाटत असेल तरी कराल. ठीक आहे. म्हणजे मला कळते की मी याच्यानंतर अजून काय बदल केला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.